आपण निघालेलो आहे आपल्या शिवशक्ती यात्रेतलं जे दुसरं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे औंढा नागनाथ। खूप छान दर्शन झालं माझ्या मते। आजपर्यंत कुणीही तुम्हाला असं औंढा नागनाथची शेज आरती आणि इतकं डिटेल मध्ये माइट बी सगळ्या मंदिराची माहिती, या सगळ्या परिसराची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या शिवशक्ती यात्रेच्या या खूप महत्त्वाच्या व्लॉगमध्ये, नवीन व्लॉगमध्ये। आज आहे दिवस दुसरा आणि या दुसऱ्या दिवसाचा दुसरा भाग आहे। ॲक्च्युली मित्रांनो, आपण पाठीमागच्या भागमध्ये परिही वैजनाथ जे मंदिर तुम्हाला इथं दिसत असेल पाठीमागं, तर परिही वैजनाथची संपूर्ण माहिती आपण तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। अकोमोडेशन, मंदिराची सगळी माहिती, मंदिर परिसराची सगळी माहिती, इथल्या अन्नछत्राची माहिती। तर ही सगळी माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर ह्या दिवस 2चा जो आपला पहिला भाग आहे तो नक्की बघा। आणि आता आपण निघालेलो आहे कुणीकडे संजना? आता आपण निघालेलो आहे औंढा नागनाथ। औंढा नागनाथला बघा, हिला औंढा नागनाथ नावं सुद्धा सर्व माहित नाहीत। आपण इथं आता हलतोय ॲक्च्युली मित्रांनो। आपण परिही वैजनाथवरनं परिही वैद्यनाथ दोन्ही सुद्धा नाव आहेत त्याची सुद्धा स्टोरी आपण व्लॉगमध्ये सांगितलेली आहे। तर 1:49 झालेली आहेत आणि औंढा नागनाथला आपण निघालेलो आहे आपल्या शिवशक्ती यात्रेतलं जे दुसरं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे औंढा नागनाथ। आणि ते इथून परिही वैजनाथहून अराउंड किती प्रथम? 119 किलोमीटर 119 किलोमीटर आहे। आणि आपल्याला गुगल मॅपला वेळ किती दाखवतोय प्रथम? 3 तास 3 तासाच्या आसपास दाखवत आहेत। तर 1:49 म्हणजे जरी 2 धरले आपण तर आपल्याला तिथं पोहोचायला अराउंड 5 वाजणार आहेत। आजचा आपला मुक्काम तिथं असणार आहे मित्रांनो। आजच्या ह्या दिवस 2च्या आपल्या शिवशक्ती यात्रेच्या दिवस 2च्या दुसऱ्या भागामध्ये आपला हा प्रवास परिही वैजनाथ टू औंढा नागनाथ। आणि तिथं गेल्यानंतर आपण संध्याकाळपर्यंत काय काय करणार आहे हे सगळं दाखवणार आहे। आपली शिवशक्ती यात्रा, गुगल मामी मध्ये बोललेले आहेत, आपली शिवशक्ती यात्रा आपल्या महाराष्ट्रात अष्टविनायक यात्रेसारखा एक नवीन ट्रेंड सुरू करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। शिवशक्ती यात्रेतून आपल्याला काय प्रचिती येते, काय प्रत्यय येतो हे सगळं तुम्हाला या एक्सपिरियन्समध्ये सांगणार आहे। सांगण्यासारखं एक आनंदाची गोष्ट आहे की ज्या वेळेला परिही वैद्यनाथला मी दर्शन करायला गेलो ऐकलं का? हां ठीक आहे। तर परिही वैद्यनाथला मी जेव्हा पिंडीला हात लावून पाया पडत होतो त्यावेळेला बरोबर माझ्या हातावर धोत्र्याचं फळ पडलं मित्रांनो। बघा म्हणजे शिवशक्ती यात्रेच्या प्रत्ययाबद्दल आपण बोलतोय आणि लगेच पहिल्याच आपल्याला ज्योतिर्लिंगाला मला बऱ्यापैकी कौल दिल्यागत देवानं दिलाय। तर तुम्ही ही शिवशक्ती यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल करा आणि ते व्हायरल करण्यासाठी, ती यात्रा करण्यासाठी तुम्हाला आमचे हे सगळे व्लॉग शेवटपर्यंत बघायचे आहेत। निघालेलो आहे आपण औंढा नागनाथला। चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर। तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की दिवस पहिल्या व्हिडिओमध्ये आपला एक कांड झालेलं, ते कांड म्हणजे आपली गॅस जी शेगडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, सॉरी पहिल्या नाही दुसऱ्या। तर आपला गॅस शेगडीचं जे गॅस आहे तो म्हणजे गॅसच पेटत नव्हता, एकदम बारीक पेटत होता। आता ते कांड झालेलं आहे तर ते आता दुरुस्त करायचं। तर इथं आम्हाला दुकान एक भेटलं, तिथं जाऊया। परळीमध्येच मी भेटले आणि आम्हाला तिथं जायचंय, आपली गॅस शेगडी दुरुस्त करायची आहे। काल आपलं इंडक्शनवर खूप छान काम झाले, खरं शेगडी दुरुस्त झालीच पाहिजे। त्यामुळे चला आता बघूया, आपण गॅस शेगडी दुरुस्त करून घेऊया। दुकान आहे बघा पुढे, आणि इथं बघा इथं दुकान आहे, तिकडे जायचंय आपल्याला। चला बघूया आता गॅस शेगडी दुरुस्त होते का, होईल पटकन मला वाटतंय काय। तर मित्रांनो, इथं श्री कमल म्हणून गॅस रिपेअरचं दुकान आहे, ते काकांच्याकडे आपण आले आणि ते काका बघालेत बघा दुकान। प्रथम उडवलेला प्रॉब्लेम बरोबर होता, ते पिन करायची होती बघ प्रथम, पिन करायची होती ना? हा, मी काल ते पिन त्यात घुसवा म्हणत होतो का नाही तुम्हाला? ती पिन तुझी घुसली पाहिजे ना, त्यात तुझी पिन एवढी ढोरली, त्यांची पिन केवढी आहे बघ, बारीक आहे काय? हा मित्रांनो बघा, एवढ्याच्या छोट्याशा गोष्टीसाठी प्रॉब्लेम झालाय बघा। स्टोरच्या पिना असेल ना, हा त्या पिना आपण घरात त्याच्यापेक्षा लहान आहे, त्याच्यापेक्षा पण लहान आहे। त्याच्यामुळे आणि बघा एका सेकंदात काम झालं ना? हो, एका सेकंद इंडक्शन मुळे आपलं काम झालं। खरं आपल्याला इंडक्शन वापरायला मिळालं ना, त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करूया आपण। तर एका सेकंदात आपलं चुटकीसरची काकाने काम करून दिलंय बघा। आपल्या गॅसचं काम झालेलं आहे मित्रांनो, अशा तऱ्हेने भारी झालं। खरं तांबा लावून बघूया खरं। चला मित्रांनो, आपल्याला ॲक्वा मिळालंय आणि इथं पाहू शकता औंढा नागनाथला जाताना रस्त्यावरच आहे मनो राजे, एक 5 किलोमीटर पुढं आहे। या इथं मिळते गार पाणी आहे
होय मोठा आहे, थंड पाणी इथं पाहू शकता. कोणतं आहे? हा हे घ्या, थंड थंड पाणी थंड पाणी. काल तरी आपला तुम्हाला सांगितलं ऍक्वा तर प्रत्येक ठिकाणी झाले. होय. त्याच्यामध्ये एक 5-10 किलोमीटर जर वस्ती असेल आजूबाजूला तर 5-10 किलोमीटर रेंज मध्ये ऍक्वा आहेत. त्यामुळे स्वतःच बऱ्यापैकी इथली सगळी लोक गाडीवर जाताना वगैरे आपल्याला तशी दिसत. होय ना. होय. आणि दर कसं आहे दादा पाण्याचा दर किती रुपयाला भरून द्यायचं? 20 रुपयाला गार पाणी. जाता जाता काय दिसलंय आम्हाला? बघा काय दिसतंय. न्यूक्लिअर पॉवर प्लांट. बघा आम्ही सायन्स मध्ये आता जस्ट शिकलेलो आणि पाहायला मिळतंय. विद्युत केंद्र तुम्हाला ते सगळं सांगेल असतं पण खाली असेल. मस्त दिसतोय, केवढं मोठं आणि प्रचंड आहे. बघा न्यूक्लिअर पॉवर प्लांट, इलेक्ट्रिसिटी यातून येते न्यूक्लिअरच्या माध्यमातून. कार्बन डेटिंग मेथड नाही, कार्बन डेटिंग मेथड नाही, नाही 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 युरेनियमचा वापर होऊन फ्युजन रिॲक्शन होते आणि त्यातून ते बनतं. फ्युजन रिॲक्शन मधून बॉयलरला हीट दिली जाते आणि त्यातलं पाणी उठून जे त्याचं हे वाफ आहे त्या वाफाच्या माध्यमातून टर्बाईन रोटेट करतात आणि त्या टर्बाईन रोटेट झाल्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होतं आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मुळे लाईट तयार होते. जमतंय की मित्रांनो? जमतंय झाले 15 दिवस क्रॉस करून झाले मित्रांनो. 10वीला तरी पाठ आहे, परीक्षा झाल्या 10वीची म्हणून पाठ आहे मित्रांनो बरं का. आता संजनाला त्यातलं काय कळायला ते विचार. संजना सांग. खरी संजना कसलं दिसतोय बघा हे. पहिल्यांदा बघितलं होय मित्रांनो. मी पण कसलं मस्त दिसतंय, प्रचंड मोठं मी पण पहिल्यांदाच खूप मोठा. मस्त वाटतं का नाही? होय. मित्रांनो परळीपासून आपण नायट्रोजन भरण्यासाठी उडकत होतो. आपल्याकडे हे चाक होतं पाठीमागचं उजव्या साईडचं, त्याची हवा कमी झालेली आणि आपल्याला परभणीमध्ये सुद्धा नाही, परभणीच्या बाहेर माझ्या मते 1-1.5 किलोमीटर आपण आलो. तर तिथे शिंदे मोटर्स म्हणून आपल्याला त्यांनी मोठा बोर्ड लावलाय अलाइनमेंट नायट्रोजन म्हणून. तर त्याच्यावरनं आपल्याला समजलं आणि आपण इथं नायट्रोजन भरण्यासाठी आलो. गाडीमध्ये ट्रिपला बाहेर पडताना जसं गरजेचं आहे की दरवेळेला चाकं चेक करणं, तसंच एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना तेव्हा सुद्धा ज्या वेळेला गाडीत बसतं सगळ्यात आधी टायरातलं प्रेशर चेक करा, कुठलं टायर बसलंय नाही बसलंय, आणि मग तशा त्या हिशोबाने गाडीतले एअर चेक करा. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यावेळेला तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. नायट्रोजन प्रेफर करा गाडीमध्ये भरण्यासाठी. तर जायचं किती किलोमीटर राहिले? अजून 46 किलोमीटर आहे. 46 म्हणजे 1 तासभर तासभर आहे. बरोबर आहे ना? होय. तर थांबून पुढे तर कॉफी करून घेऊया आपण असं. चालते. मित्रांनो आपण औंढा नागनाथला पोहोचलोय आणि आलेला पप्पा काय झालं आपल्याला ब्रह्मनिरास झाला. ब्रह्मनिरास कारण औंढा नागनाथ इथे देवस्थानची 3 भक्त निवास आहेत मित्रांनो आणि 3 भक्त निवासापैकी एकच आम्हाला चालू दिसलं. तिथं सुद्धा CRPFचे जवान आहेत जे इलेक्शनची ड्युटी सुरू आहे त्याच्यासाठी, आणि जे दुसरे 2 आहेत ती मी फिरून बघितले तर त्यांची अवस्था बघण्यासाठी सुद्धा नाहीये. तर म्हणून आम्ही इथं माहेश्वरी यात्री निवास वगैरे ज्याचं रेटिंग खूप चांगलं आहे तर अशा ठिकाणी उतरलोय आणि इथं आपण एक रूम घेतलेली आहे 800 रुपयाला. रूम घेतल्या. अरे इकडा काय रूम घेतलं मित्रांनो दाखवली एवढी आहे 800 रुपयाला. चला आता टॉयलेट बाथरूम अटॅच नाही, बाहेर आहे. बाहेर चांगलं चांगलं. आता एक काम करूया मित्रांनो, तर फ्रेश व्या पडची आणि मंदिरात जाऊया. आपण आता ब्लॉग शूट करायचं म्हणतोय आता मेन मंदिराचा. मग बघूया काय होतं. फ्रेश होतो पहिल्यांदा. दादू भुका लागलेत ना? दादूला चहा बिस्किट देऊया आपण, सगळी चहा बिस्किट खाऊया आणि मग भेटूया. चला मित्रांनो 6:20 झालेत आणि बघा आम्ही काय करायला लागलोय. सकाळी म्हणजे आपल्या ह्या शिवशक्ती टूरच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही सकाळी काय केलेलं, नाश्ता करून घेतलेला, पोहे खाल्लेले आणि चहा केलेला आणि राहिलेलं दूध आपण थर्मासमध्ये भरून घेतलेलं. तर हे इथं आपण पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी काय केलं की फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर बघा आपण काय केलंय की छोटे छोटे पाकिट घेतले आणि त्या दुधामध्ये टाकले आणि हलवले बिस्किट आणि बिस्किट खायला लागलोय. आपण कॉफी प्यायला लागलोय. आता रूम कंजेस्टेड आहे थोडीशी, खरं ठीक आहे. काय आपल्याला आजची रात्र काढायची आहे, होय ना प्रथम? होय. आता जेवणाचं होय भक्त निवास बंद आहेत. आता मस्तपैकी आम्ही कॉफी पिणार आहे आणि होय. काय नाव आहे नाही भक्त निवासचं? माहेश्वरी तिकडे आहे. माहेश्वरी मध्ये चालू आपण शाळे. कुठे आहेस तू? मी आलेला बघा हिने केसच कापणार आहे ही.
बघा ते मागचा व्हिडिओ बघ बघा ना. केसच कापून टाकायचे. आहे की एक व्हिडिओ. चला असू दे. चला काय करूया, थोडस आम्ही कॉफी पितो, फ्रेश झालेलो आहे ऑलरेडी. जाऊया आणि डायरेक्टली आपला जो औंढा नागनाथचा जो व्हिडिओ आहे तो सुरू करूया. होय? चलो. तर मित्रांनो फायनली आपण औंढा नागनाथ हे जे मंदिर आहे तर त्या मंदिर परिसरात आलेलो आहे. मंदिर परिसर अतिशय छान, शांत आणि शीतल वाटतो मित्रांनो. ज्योतिर्लिंग आहे. कुठलंही मंदिर मी म्हणतो की त्या मंदिराची एक एनर्जी असते, बरोबर आहे ना. आणि ती एनर्जी आपल्याला मंदिराच्या आत पाऊल टाकल्या टाकल्या फील व्हायला सुरुवात होते. आत आल्याला तुम्हाला एक भव्य दिव्य असं मंदिर दिसतंय की त्या मंदिराचा ऍक्च्युली दिसताना दोन पार्ट दिसतात. एक पार्ट तुम्हाला खालचा दिसतोय जो काळ्या दगडातला आहे आणि वरचा जो पार्ट आहे तो पांढरा तुम्हाला दिसतोय. तो ऍक्च्युली सिमेंट किंवा मटेरियलनं तयार केलेलं आहे. तर या सगळ्या मंदिराची माहिती, या सगळ्या परिसराची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. खरं ती मी देणार नाही, ऑफिशियल संस्थांचे जे मेन पुजारी आहेत तर त्यांच्याकडून आपण सगळी माहिती घ्यायची आहे. आणि जी आत्ता संध्याकाळची आरती होते, शेज आरती इथं त्याला म्हणतात, इतर भागात त्याला शृंगार आरती म्हणतात, तर ती आरती कशी होते ती बघायची आहे. खूप डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बनणार आहे. चला आपण जाऊया आणि आपला व्लॉग सुरू करूया, माहिती सुरू करूया. चला. तर मित्रांनो इथे पाहू शकता त्यांनी काहीतरी बनवत आहेत, त्याच्याबद्दल त्यांनीच माहिती द्यावी. काय बनवतोय? हे आहे तांबूल. देवाच्या आरतीसाठी चढवण्यासाठी देवाला तांबूल बनवत आहे. त्याच्यात आहे नागिनीचे पानं, एक सुपारी, विलायची, जायपत्री, तुम्ही औंढा नागनाथ देवस्थानला आले, औंढा देवस्थानच्या ज्योतिर्लिंगाचा आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्याच्या नंतर नागनाथ देवस्थानच्या कार्यालयामध्ये तुम्ही आले. मी कृष्णा पाटील देवस्थानच्या वतीने तुमचं स्वागत करतो आणि श्रीचा प्रसाद देऊन तुम्हाला सन्मानित करतो. नागेश्वर भगवान की जय. भोले शिवशंकर भगवान की जय. जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ आरु भवानी ओ आरु सुदगर जय देव देवी जय सार मंदन के राम जय श्री हर सागर एको आश्रमने ओम स्वस्ति साम्राज्यम मोजम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम राज्यम महाराज्यमादिमपर्या ईशा सर्वमा सर्वा शांतादा पराधात वृद्धवेशो कवित्वावक्षि कामप्रे विश्वे देवा सकाले ओम एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि महादेव शंकरा विरागाओ कल्पना मोडोनिया चुन केले सुपारी शुद्ध सत्व काप्रासी गोरविले विरागाओ आपल्या बरोबर मंदिराचे जे मुख्य पुजारी आहेत, ज्यांची शेज आरती तुम्ही आता बघितली आणि ज्यांच्या शेज आरतीनं तुम्ही भारावून गेला, आमच्या अंगावर तर काटे आलेले अक्षरशः, असं वातावरण निर्मिती त्यांनी केली. तर त्यांच्याकडून आपण मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार गुरुजी. तर हे जे संस्थान आहे औंढा नागनाथ, तर या संस्थानाचं महत्त्व काय गुरुजी? महत्त्व असं आहे की आपल्या भारतवर्षामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्याचा 8वा नंबर आहे नागेश्वर दारुकावणी. याचं वैशिष्ट्य असं आहे की हे स्वयंभूलिंग आहे
जेव्हा पांडव वनवासामध्ये आले त्यांची एक गाय ही आपल्या इथं जे पूर्ण तलाव होता आणि तलावाच्या आतमध्ये गाय जायची आणि आपलं दूध द्यायची. ते कळत नव्हतं की पुन्हा नंतर दूध का देत नाही म्हणून कृष्णाला विचारलं असं का होतं. त्यामुळे बाबा भीमाला सांगितलं की तो गायीच्या शेपटीला धरून आतमध्ये जा आणि आतमध्ये गाय ते पहा. म्हणून भीमा तो गायीच्या शेपटीला पूर्ण आतमध्ये गेला आणि पाहिले की काहीतरी लिंग आहे आणि त्याच्यावर दूध गाय ऑटोमॅटिक दूध टाकत आहे. म्हणून भीमा सांगितलं बाबा तुझ्या गदेच्या वाऱ्याने हे पाणी हटवून टाक म्हणजे लिंग आहे अजून काय तर आपल्याला प्रकट दिसेल. म्हणून 3 ठिकाणी वार केला आणि पाणी पूर्ण हटलं गेलं आणि स्वयंभू प्रकट झाली मूर्ती. लिंग प्रकट झालं आणि ते इतकं तेजमान होतं की सूर्याच्या जास्त तेज होतं म्हणजे दिवस कळणं आणि रात्र कळणं. मग याचा प्रकाश कसा कमी करा. मग कृष्णाने सांगितलं बाबा भीमाला की रामेश्वरला जा तिथले गंडकी रेती आहात आणि 21 मूठ त्या लिंगावर होते. मग 21 मूठचा आकार त्या लिंगात दिलेला आहे. आजही लिंगाचा आकार सरळ नसून असा वाकडा सरळ आहे. हां म्हणजे भीमाच्या मूठीचा 21 मूठ दिलेले आहे. ते मग त्याचं तेज कमी झालं. नंतर हे पूर्ण त्यांनी मंदिर बांधलं भीमान म्हणजे पांडवांनी 5,500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. म्हणजे जे जुनं लिंग होतं ते आकारानं लहान होतं. त्यांना जे मिळालं तर त्या प्रकाश जास्त होता. मग त्या लिंगाला प्रकाश कमी करण्यासाठी 21 मूठ वाळू दिलेली आहे त्याच्यात. आजही लिंगाचं वाळूचा लेप दिलेला असतो. वाळूचा लेप आपल्याला दिलेला इथं दिसतो. आता ज्या वेळेला आपण जातो तर मंदिरात जाण्यासाठी आपल्याला शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी खाली उतरून जावं लागतं. तर हे असं काय हे मंदिरातलं शिवलिंग खाली काय आहे. याच्या मुख्य असे कारण असं की आक्रमण काळामध्ये त्यांच्याही लक्ष आले असेल त्याच्यामुळे त्यांनी आक्रमण झाल्यानंतर सुरक्षेच्या पोटी त्यांनी काहीतरी केलेलं असावं. पुढच्या काळात वरून दगड टाकला तर आतमध्ये लिंग तुम्हाला दिसणार नाही. बरोबर छोटं मंदिर दिसणार. बरोबर भविष्या मागच्या काळामध्ये औरंगजेबने जेव्हा इथं स्वारी केली तेव्हा हे मंदिर पूर्ण वरचा जे पांढरा भाग आहे ते अहिल्याबाई होळकरनं स्थापना केलेला आहे. आणि हे मंदिराचं स्थापना तुमच्या म्हणजे हे जे आता जीर्णोद्धाराचं खालच्या जे काळ्या दगडात केलेलं आहे तर हे कधीच्या काळात केलेलं आहे. 5,500 वर्षापूर्वी पांडवकालीनच आहे. काय म्हणजे हे आता जे दिसतंय आजही दिसते ते पांडवकालीनच आहे. आणि हे म्हणजे जे आम्ही बघू शकतो तर जी इतर हेमाडपंथी मंदिर आहेत त्याच्यापेक्षा याचं जे काम आहे हे खूप सुबक आहे. म्हणजे हे त्या हेमाडपंथी बांधकामाशी हे कम्पेअर करता येणार नाही इतकं ते स्ट्रॉंग दिसतं. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते 5,000 वर्षापूर्वीचं आहे त्याला खरोखरच आपण होकार दिला पाहिजे. आत आपण ज्या वेळेला मंदिरात जातो त्यावेळेला सगळ्यात आधी आपल्याला हरीची मूर्ती दिसते तर त्याच्या मागचं कारण ती मूर्ती 1972 साली जेव्हा इकडे दुष्काळ पडला 1972ला इकडे पाठीमागे तळा आहे हरिहर तीर्थ त्या तळ्यामध्ये ती मूर्ती सापडलेली आहे 1972ला. तळ्यामध्ये ती मूर्ती सापडलेली आहे. दशावतार आहे वरचे दशावतार आहे ते विष्णूची मूर्ती आहे. तर 1972ला ती स्थापन झालेली आहे. आणि ह्याच ठिकाणाला आता जसं आपण प्रत्येक ठिकाणी जातो रामेश्वर वगैरे म्हणतो तसं ह्या ठिकाणाला औंढा नागनाथ औंढा हे गावाचं नाव झालं. नागनाथ का म्हणतात. नागनाथ आपल्या मराठी भाषेमध्ये नागनाथ म्हणतात. नागेश्वर हा हिंदीमध्ये भाषेचा उपयोग केला जातो. आणि हे लिंग आहे हरिहरमत ज्योतिर्लिंग आहे. हा खालचा जो भाग आहे विष्णूचा आहे वरचं लिंग आहे शिवाचं आहे. हरिहरमत ज्योतिर्लिंग आहे. तिथं रोज तुळस व्हायला चालते. तुळशीशिवाय इथली पूजा नाही. म्हणजे इथं वैश्य म्हणजे जे 2 वर्ण आहेत ते दोन्ही वर्णाची सुद्धा लोक इथं येऊन दर्शन घेऊ शकतात. चालते बाकीच्या महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा आहे इथं पूर्ण प्रदक्षिणा चालते विष्णू आणि इथं पूर्ण प्रदक्षिणा चालते. बाकी ठिकाणी आपल्या महादेवाला अर्धीच प्रदक्षिणा आपल्याला घालावी लागते. अजून असं एक म्हणलं जातं की या मंदिराला पाया नाही असं सांगितलं जातं फाउंडेशन नाही तर त्याबद्दल काय सांगाल. बरोबर आहे. आपल्याला पण दिसतो की वर आधार दगड ठेवल्यासारखे वाटतं. दगड ठेवल्यासारखे पाहिलं नसणार. बरोबर आहे. आपण जे पाहिल्यानंतर असं वाटतं की बाबा दगड ठेवलेला आहे. बरोबर आहे. अजून एक या मंदिराबद्दल आपण ज्या वेळेला जातो इंटरनेटवर किंवा नेटवर माहिती बघतो तर नामदेव महाराजांचा एक संदर्भ इथं आपल्याला मिळतो. तर त्याबद्दल 400 वर्षापूर्वी नामदेव महाराज इथं येऊन कीर्तन करत होते. शिवरात्रीचा दिवस होता. लोक म्हणले बाबा तुम्ही मंदिराच्या पाठीमागचं कीर्तन करा म्हणजे लोकांना जायला त्रास होणार नाही. बरोबर. जसे उठून मंदिराच्या पाठीमागे बसले आणि जसं पुन्हा कीर्तन हरिकीर्तन सुरू केलं ते मंदिर पूर्ण घुमलं. म्हणजे पूर्व दिशेचं तोंड पश्चिम दिशेला झालं. मंदिर फिरलेलं आहे. आणि मग ते त्यावेळेला असं सांगतात की नंदी आहे तो मंदिराच्या पाठीमागं. खरं आता बघतो तर नंदी पुढे आहे. नंदी नंतर त्या ज्या मागच्या लोकांनी ते पुन्हा इथं आणून सोडला. बघा मित्रांनो म्हणजे नेटवर आपल्याला सांगतात खरं नंदी आता पुढे आहे. त्यामुळे खूप लोकांचं इथं काय होतं की कन्फ्युजन होतं. महाराज इथं आपल्या मंदिरामार्फत काय काय सुविधा पुरवल्या जातात. इथं सुविधा अन्नक्षेत्र आहे. इथं भक्त निवास आहेत लोकांना. बाकी सगळी व्यवस्था असते जेव्हा गर्दीच्या काळामध्ये. बाहेरही मंदिरामध्ये फार म्हणजे राहण्याची व्यवस्था पण आहे. राहण्याची पार्किंगची वगैरे खूप चांगली व्यवस्था आहे. राहायला व्यवस्था आहे भोजनाची व्यवस्था आहे. सगळे जे सुविधा आहेत मिळणार ते सगळं इथं प्रथमी सुविधा आहेत. सगळी व्यवस्था इथं. आणि महाराज ज्या वेळेला इथं लोक येतात तर इथं येताना आपल्या इथं जे शंभू महादेव आपले आहेत नागेश्वर स्वामी जे आहेत तर त्यांना काय घेऊन यावं. शंभू महाराजांना आपल्या इथल्या काय आवड. बेलपत्र फक्त बस पाणी आणि बेलपत्र.
काय काय घेऊन यायचं? पाणी आणि बेलपत्र. पाणी आणि बेलपत्र तुम्हाला इथं अर्पण करायचं आहे. मनात जी काही इच्छा जर तुमची असेल तर इथं तुम्हाला ती तुमची फलश्रुती तुम्हाला त्या माध्यमातून मिळेल. आणि इथले मोठे उत्सव कोणते कोणते असतात? शिवरात्र आणि महिनाभर श्रावण मास हे पूर्ण वेळ गर्दीचा दिवस आहे. पूर्ण वेळ गर्दी असते. आणि महाशिवरात्र सगळं, महाशिवरात्री आणि रविवार सोमवार हे कंटिन्यू वर्षभर चालतं. रविवार आणि सोमवार गर्दी असते. मेन जत्रा कधी असते इथली? महाशिवरात्र. महाशिवरात्रीला इथली मेन जत्रा असते. आणि इथलं काही असं की म्हणजे खूप ठिकाणी म्हणतात काही हे आपल्या याला पावतो, भक्तांना पावतो, तसं इथं काय आहे? सगळ्यात पावणार आहे. सगळ्यात जास्त पुत्र नाही, पावणार मुलगा नाही, त्यांना तुम्ही देवाला नमस्कार केला की बिलकुल तुम्हाला मुलगा होणार, हे 100% आहे. 100% इथं आहे. लोकांच्या भावना आहेत. लोकांनी येऊन आम्हाला सांगितलंय, आमच्यापेक्षा लोकांनी आम्हाला सांगितलं. बरोबर आहे. आणखीन एक महाराज म्हणजे त्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांना सांगावं असं मला वाटतं की मध्यंतरी खूप कॉन्ट्रोवर्सी झाले की हे जे आहे इथलं जे नागनाथ जे 8वं ज्योतिर्लिंग आहे तर ते 8वं ज्योतिर्लिंग दुसरीकडे कुठं तर आहे असं सांगण्याचा प्रयत्न झाला. मला असं वाटतं की भक्तांनीच येऊन पाहायचं दोन्ही लिंग, दोन्ही ठिकाणचे देवस्थान पाहिल्यानंतर तो आपोआप मनात प्रसन्न होईल की नाही हेच लिंग आहे. आणि आद्य शंकराचार्याने ह्या ज्योतिर्लिंगाचा उच्चार केलेला आहे. बघा मित्रांनो, याच्यापेक्षा वेगळं काहीही सांगण्याची गरज नाही. आद्य शंकराचार्यांनीच या इथं येऊन ह्या जे शिवलिंग आपलं आहे तर ह्याला ज्योतिर्लिंगाला ह्या मान्यता दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही कुठं ऐकत असाल, कुठं बघत असाल की ज्योतिर्लिंगाबाबत ह्या काही जर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते निव्वळ खोटं आहे, थातंड आहे. तुम्ही इथं या, इथला एक्सपिरियन्स घ्या. जसं महाराजांनी सगळ्यात सुरुवातीला सांगितलं आणि तुम्ही एक्सपिरियन्स कराल. ज्यावेळेला तुम्ही आत येता आणि ज्यावेळेला सगळ्यात आधी स्ट्रक्चर बघता त्याच वेळेला लोकांना अंदाज येऊन जातो, कारण तुम्ही दुसरी जर म्हणजे ज्योतिर्लिंग बघितली असतील. तसं माझा शिव एकच आहे. बरोबर आहे. पण लोकांनी जे भावना केल्या पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणतं जाणवतं तर दोन्ही पाहिल्यानंतर पटकन आपल्याला जाणवलं की हे शिवलिंग हे ज्योतिर्लिंग आहे. बरोबर आहे. बरोबर. मित्रांनो, कसं असतं की काही गोष्टी एनर्जी असते आणि त्या एनर्जीला जर तुम्हाला फील करायचं असेल त्या अर्थानं तुम्ही सगळ्यात आधी, आम्ही असं म्हणत नाही तिकडे जाऊ नका, बरोबर आहे. खरं तिथं तुम्ही आला पाहिजे. ज्योतिर्लिंगाची जर तुम्हाला यात्रा करायची आहे, आपण जी शिवशक्ती यात्रा या माध्यमातून करतोय, 3.5 शक्तिपीठ आणि 5 ज्योतिर्लिंग, तर तुम्हाला हे जर कव्हर करायचं असेल तर तुम्हाला इथंच आलं पाहिजे. इथे येऊन तुम्हाला नागेश्वर जे आपले औंढा नागनाथ जे महादेव आहेत तर त्यांचा आशीर्वाद घ्या. खूप चांगल्या सोयी सुविधा इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मंदिराचे जे नित्यक्रम आहेत तर ते तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, ते अवॉइड करून या, दर्शन घ्या. श्रावणात या, महाशिवरात्रीला या आणि आपल्या महादेवाचं दर्शन घ्या. इतकी चांगली आणि सुंदर माहिती आम्हाला दिल्याबद्दल आणि महत्त्वाचं म्हणजे शेज आरतीमध्ये जे तुमचं आणि महादेवाच्या कृपेने जे तेज आम्हाला बघायला मिळालं त्याबद्दल खरोखर धन्यवाद महाराज. नाही ना मित्रांनो, नशीब बघा आपलं की इथं गोविंद आलेला आहे, सिने अभिनेता. त्याचाही शॉट तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा, यायला लागलेत. भोलेनाथाचा नागेश्वर नागनाथ आपले जे भोलेनाथ आहे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. संतोष बांगर आहेत. तर संतोष बांगर आणि गोविंदा दोघं मित्रांनो, हा बोनस होता तुमच्यासाठी. गोविंदा आणि संतोष बांगर जे आमदार आहेत इथले तुम्हाला बघायला मिळाले. चला जाऊया, खूप वेळ झाला. प्रथम जाऊया. लोकसभा निवडणुका आहेत आणि त्याच्या प्रचारार्थ आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलेले आहेत अभिनेता गोविंदा. गोविंदा गोविंदा कोण गोविंदा सगळी पोरं म्हणाली गोविंदा कोण गोविंदा आलाय. ओरडत आली सगळी होय ना प्रथम. नाही, त्यांना कसं माहित असणार? यांना माहित नाही गोविंदा. जुन्या लोकांना, जुन्या मुलांना तुला दाखवतो दाद्या. हा परत दाद्याने सगळ्यांची बघितलं दादा लक्षात. चला मित्रांनो, खूप छान दर्शन झालं माझ्या मते. आजपर्यंत कुणीही तुम्हाला असं औंढा नागनाथची शेज आरती आणि इतकं
डिटेलमध्ये माईट बी सांगितलं असेल, खरं कुणी दाखवलं नसेल मित्रांनो. आम्ही तुमच्यासाठी एवढे एफर्ट्स घेतोय, तर त्या एफर्ट्सला थोडंसं रेकग्नाइज करा. व्ह्यूज येत आहेत, सबस्क्राईब करताय लोक खरं जितकी ग्रोथ झाली पाहिजे तेवढी होत नाही आहे. आणि त्यासाठीच आपण काय करतोय की ही शिवशक्ती यात्रा कंटिन्यू करतोय. आमच्या यूट्यूब चॅनेलला ग्रोथ दे असं महादेवाला आम्ही प्रत्येक वेळेला म्हणतोय, आणि ती तुमच्या माध्यमातून झाली पाहिजे. तुमचे जे काही आप्तसुखी आहेत, मित्र आहेत, परिवार आहेत, तर त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा, शेअर करायला सांगा, लाईक करायला सांगा, कमेंट करायला सांगा. आजचा आमचा जो इथला औंढा नागनाथचा जो व्हिडिओ होता, इतकी जी डिटेलमध्ये माहिती दाखवता आली, सांगता आली तुम्हाला, तर ती कशी वाटली तीही सांगा. काही आपण कन्फ्युजन जे होते तर ते सगळे कन्फ्युजन सुद्धा आपण दूर केलेले आहे त्याच्या माध्यमातून. तर नक्की शेअर करा सगळ्यांबरोबर. आता काय करायचं आहे की आपल्याला जेवायला जायचं आहे, खूप वेळ झाला आहे. तुम्ही बघितले आपल्याला रूममध्ये जेवण तयार करण्याची फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. सकाळी लवकर बाहेर आपल्याला पडायचं आहे. जेवायला जाऊया आणि तिथं बोलूया. चला मित्रांनो, 10 वाजलेले आहेत आणि आपलं जेवण आपल्या समोर आलेलं आहे. शिवशक्ती यात्रेचं आपलं ठरलेलं की आपल्याला जेवण दरवेळेला आपण करायचं आहे, बाहेर जेवायचं नाही आहे. खरं तुम्ही बघितलं असेल की आपल्याला जो औंढा नागनाथचा जो नागेश्वराचा आपण व्हिडिओ केला, खूप वेळ केला, रात्रीचा खूप वेळ झालेला, आणि त्यामुळं सुद्धा, आणि आपली जी रूम होती ती खूप लहान होती, त्यामुळे सुद्धा आपल्याला तिथं जेवण करता आलं नाही. 10 वाजले तर आम्ही इथं जेवण घेतलंय. घरगुती पद्धतीचं खूप छान सात्विक असं जेवण आहे बघा. 70 रुपयाला पोटभर जेवण असं त्यांनी बाहेर बोर्ड लावलेलं आहे, आणि गर्दी सुद्धा खूप छान आहे. फॅमिलीसारखं घरच्यासारखं जेवण दिसते बघा. प्रथम दाखव काय काय आहे जेवणामध्ये. आपल्याला बघा 2 चपात्या दिल्यात, भात दिलाय, शेवग्याच्या शेंगाची आमटी आहे, वरण आहे, शिरा आहे, आणि चटणी कशाची आहे संजना? चटणी एक दिली, कांदा दिलाय. असं खूप छान असं जेवण त्यांनी आंब्याची चटणी आणि दिलेली आहे मित्रांनो. चला जीव्या आणि रूमवर जाऊन आपण आजचा व्लॉग एंड करूया, आजचं समअप करूया. आज आपण काय काय केलं चला मित्रांनो. फायनली रूमवर आलेलो आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 11, आणि रूमवर आल्या बघा सगळे कलंडलेले आहेत. नाही ना दाद्या आणि ढोली बघा, संजू मिंजू, आणि झपलूचं काम काय असतंय आल्या झपलू माझा उजवा डावा सगळं झपलू आहे. ही बघा मदत करते का काय संजना? काय झपलूला माझ्यासारखं त्रास देतेस? झपलूला बघ की किती रोज कायम आम्ही टूरला गेलो की सगळ्यात जास्त काम कोण करतो? तर आमचा झपलू करतो. पत्तू बघू. चला तर मित्रांनो, आजचा जो दिवस होता तोही खूप धकाधकीचा होता ना. खरं तसं वाटलं नाही मित्रांनो ऍक्च्युली, कारण आपण सकाळी उठलो, परळीचा ब्लॉग केला संपूर्ण, आणि तिथून बाहेर पडलो. परळीचा ब्लॉग झाल्यानंतर काय म्हणते ना परत ज्ञाना सुद्धा बोलणार आहे. तर परळीचा ब्लॉग पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितला असेल, दुसरा दिवस आणि त्याचा पहिला पार्ट. आणि आज दुसऱ्या दिवसातला दुसऱ्या पार्टमध्ये आपण तुम्हाला जे औंढा नागनाथ होतं, नागेश्वर महादेव, तर त्यांचंही खूप छान ब्लॉग झाला. आज तुम्हाला शेज आरती जी आपल्या चॅनलवर संपूर्ण अपलोड केलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण शेज आरती बघू शकता. इंटरनेटवर कुठेही अवेलेबल नाही, आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर ती शेज आरतीही बघू शकता. संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की सांगा. आजचा आपला शिवशक्ती यात्रेचा जो दुसरा दिवस होता तो इथंच संपतोय. दुसऱ्या दिवसाचा दुसरा पार्ट इथंच संपतोय. पहिला पार्ट ही बघा, दुसरा पार्ट ही बघा. पहिल्या दिवसाचे सुद्धा 2 पार्ट आहेत, ज्याच्यामध्ये आपण तुळजापूरहून जे आहे तुळजापूरचा ब्लॉग केला, आणि देन आपण परळीला आलो. तर तोही ब्लॉग खूप छान आहे, तोही ब्लॉग बघा. ब्लॉग मोठे आहेत कारण इन्फॉर्मेशन सगळी दिलेली आहे मित्रांनो. त्यामुळं थोडंसं असं वाटेल की ब्लॉगची लेंथ बघून तुम्ही ठरवत असाल तर चांगलं कंटेंट माइट बी तुम्ही मिस कराल, कारण फॅमिलीसाठी खूप चांगला कंटेंट देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण ऍक्च्युली माहूरगडला जाणार आहे. जे काय आहे ते नियोजन उद्या सकाळी करायचं आहे. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आपल्या तिसरा जी शिवशक्ती यात्रा आहे त्याच्या तिसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल आपला तोही व्हिडिओ. तुम्ही नक्की पहा. कसा वाटला आजचा व्हिडिओ स्पेसिफिक औंढा नागनाथचा, इन्फॉर्मेशन कशी वाटली, शॉर्ट्स कसे वाटले हे नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढील यांचं बोलणं नाही, हे झोपून देत मित्रांनो. आता यांचं बोलणं यांच्या बरं बोला सांगा.
आणि नवीन असला तर लाईक करायला विसरू नका. हा आणि प्रथम नाम वक्रतुंड. बघा हे पतुल्याला चिडवायला लागले बघा हे बसून बसून. एवढी लांब आहे मित्रांनो मार खायचं एवढी. आता आम्ही ब्लॉग एंड करतो आणि ज्ञानाला बदलून काढतो. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा गुड बाय.